हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप ऑल यू आर डुईंग गुड. आज मल्हारचं गॅदरिंग होतं आणि रिटर्न घरी आल्यानंतर फक्त मी आणि मल्हारच जेवणासाठी होतो. तर आम्हाला काहीतरी असं बनवायचं होतं की जे पटकन होईल आणि टेस्टी पण असेल. आणि अशा टाईमला आमच्या दोघांचाही फेवरेट असतो ढोकळा. आणि ढोकळा एक अशी डिश आहे ना की जी प्रत्येकाला आवडते आणि पटकन बनते पण. आणि ज्यावेळेस आम्ही फक्त दोघंच असतो जेवायला, मी आणि मल्हार, तर अशा टाईमला आम्ही खूप काही मी बनवत बसत नाही, म्हणजे भाकरी, चपाती वगैरे. तर असंच काही जे इझी असेल, जे पटकन होणारं असेल, असाच आमचा नेहमी ऑप्शन असतो. तर ढोकळ्यासाठी मी इथे एक लहान वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मेजरमेंटने पाव वाटी मी इथे रवा पण घेतलेला आहे. कारण फक्त बेसनचा जर ढोकळा केला तर तो टाळ्याला वगैरे वरती चिटकतो आणि जर आपण त्यामध्ये रवा वापरला तर तो चिटकत नाही ढोकळा. आणि नंतर त्यामध्ये मी घातलेलं आहे थोडीशी हळद, थोडीशी साखर, 1 चमचा सायट्रिक ॲसिड आणि थोडंसं तेल घालून हे बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि नंतर 10 मिनिट हे बॅटर रेस्टला ठेवून द्यायचं, कारण आपण त्यामध्ये जो रवा घातलेला आहे त्याला फुलण्यासाठी थोडा टाईम मिळतो. आणि त्यानंतर एक इनोचं सॅचेट घातलं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आणि जो ग्रीस केलेला डब्बा आहे त्यामध्ये हे बॅटर, ऑइलने जो ग्रीस केलेला डब्बा आहे त्यामध्ये हे बॅटर घालायचं आणि एक 15 मिनिट स्टीम द्यायची. खूप छान झाला होता ढोकळा, छान फुलला होता, एकदम स्पंजसारखा झाला होता. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला लवकर जमायला लागतात, हो ना? तसंच माझं पण या ढोकळ्याबाबतीत होतं. मला आणि मल्हारला खूप आवडतो आणि आधी माझा ढोकळा नाही व्हायचा व्यवस्थित, पण खूप वेळा ट्राय करून करून, म्हणजे आवडतो म्हटलं की बनवायचा, असं ट्राय करून करून आता छान बनतो ढोकळा. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ढोकळा बनवताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते की बेसन हे चांगल्या क्वालिटीचं असावं, पॅकेटमधलं असावं. जर घरच्या डाळीचं दळलेलं बेसन असेल तर मग मात्र त्याचा ढोकळा व्यवस्थित नाही होणार. तुम्ही बघू शकता हा मी कट केलेला पीस किती स्पॉन्जी दिसतोय आणि टेस्टला पण छान झाला होता. नंतर तर काही जास्त काम नव्हतं आणि माझं ड्रेसिंग टेबल पण ऑर्गनाईज करायचं खूप दिवसापासून पेंडिंग होतं. तर ते ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज करण्यासाठी मी मिशोवरून थोड्या गोष्टी ऑर्डर केल्या आहेत. तर त्या आज मी तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे. तर मी ह्याआधी काही मिशोवरून ऑर्डर केलेलं नाही आहे. फर्स्ट टाईमच हे प्रोडक्ट्स मी ऑर्डर केलेले आहेत मिशोवरून. तर त्यांची क्वालिटी म्हणावी एवढी काही चांगली नाही आहे. पण आता ह्या गोष्टी एका जागेवर स्टेबल राहणार आहेत, म्हणून मग मी त्या प्रोडक्ट्स कंटिन्यू केले. कारण जर सारखं आपल्याला गोष्टी इथून तिथे ठेवाव्या लागतील, उचलाव्या लागतील, तर मग त्याची क्वालिटी थोडी व्यवस्थितच असावी लागते. आधी मी एका डब्यामध्येच माझे सगळे इयरिंग्स ठेवायचे आणि त्यावेळेस असं व्हायचं की पटकन दोन्ही इयरिंग्स मिळायचे नाहीत. तर मग माझ्या खूप दिवसापासून डोक्यात होतं की एक इयरिंग स्टँड हवं. तर त्यासाठी मी हे स्टँड घेतलं. तर आता तुम्ही बघू शकता की इथे व्यवस्थित ऑर्गनाईज होत आहेत इयरिंग्स आणि जास्त काही इयरिंग्स नाही आहेत माझ्याकडे, पण तरी पण जर डब्यात स्टोअर केला तर ते शोधायला थोडासा टाईम लागतो. आणि आता जे मी इयरिंग्स या स्टँडला अडकवलेले आहेत तर ते आता दिसायला पण छान दिसत आहेत आणि आता लक्षात पण येईल की आपल्याकडं कोणकोणत्या इयरिंग्ज आहेत आणि कशावर आपण त्या पटकन वेअर करू शकतो. आणि ह्या इयरिंग स्टँडमुळे ड्रेसिंग टेबलला लुक पण छान येईल. सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे मेकअप ब्रश ऑर्गनायझर. क्लिनिंगला पण एकदम इझी आहे, तुम्ही बघू शकता. या ऑर्गनायझरमध्ये तुम्ही मेकअप ब्रश बरोबरच आयलायनर, काजळ किंवा लिपस्टिक अशा गोष्टीसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. आणि बाहेरची जी काही धूळ वगैरे आहे ती या ब्रशवरती बसणार नाही आणि त्यामुळे ते क्लीन राहतील, हायजीन मेंटेन राहील. त्यामुळं हे प्रोडक्ट मला छान वाटलं. अगेन ड्रेसिंग टेबलला एक छान लुक येईल. सो नेक्स्ट आहे हा ट्रे.
जो राऊंड फिरतो इझिली. तर या ट्रेमध्ये मी माझं जे पण काही डेली यूजचं स्किन केअर किंवा हेअर केअरचे प्रोडक्ट्स आहेत ते मी ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. हा ट्रे ॲक्च्युली तुम्ही डायनिंग टेबलवर किंवा फ्रूट्ससाठी किंवा किचनवरती काही तुमचे जार्स ऑर्गनाईज करण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. सो या ट्रेमुळे सगळ्या क्रीम्स एका ठिकाणी व्यवस्थित ऑर्गनाईज झाल्या आणि जर सगळ्या क्रीम्स अशाच ड्रेसिंग टेबलवर किंवा ड्रॉवरवरती पडून राहिल्या तर ते ड्रेसिंग टेबल मेसी दिसतो, तर आता वेल ऑर्गनाइज्ड दिसेल. सो नेक्स्ट हे काही ड्रॉवर ऑर्गनायझर्स आहेत, ते पण मी ऑर्डर केले होते ॲक्च्युली ड्रॉवर ऑर्गनाईज करण्यासाठी. तर माझ्याकडे नेलपेंट ऑर्गनायझर नाही आहे प्रॉपर, तर हा जो छोटा ऑर्गनायझर होता तर त्यामध्ये माझ्याकडच्या ज्या काही नेलपेंट्स होत्या त्या प्रॉपर छान ऑर्गनाईज झाल्या. एका ठिकाणी आता त्या सगळ्या नेलपेंट्स व्यवस्थित सेट झाल्या. आणि हे जे एकदम छोटे छोटे ड्रॉवर ऑर्गनायझर्स आहेत ते मला स्पेशली खूप छान वाटले. तर एकदम छोट्या ज्या काही गोष्टी असतील आपल्याकडे, जसं की सेफ्टी पिन असतील किंवा तुमच्या रिंग असतील किंवा काही हेअर बोज असतील, तर तुम्ही ते या छोट्या ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकता. आणि हे जे ऑर्गनायझर आहे तर इथे मी माझे जे स्पेशल मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत ते ऑर्गनाईज केलेले आहेत, कारण हे मी खूपच रेअरली यूज करते. तर ते सगळे मी एका वेगळ्या बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवले, म्हणजे जेव्हा कधी मला मेकअप करायचा असेल तर त्यावेळेस मला ते सगळे प्रोडक्ट्स एकाच ठिकाणी मिळून जातील. हेअर बनसाठी लागणारा जो बो आहे तो पण मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवला आणि त्यामध्येच त्यासाठी ज्या पिना लागतात त्या मी त्याच कॅरीबॅगमध्ये ठेवल्या, म्हणजे ते सगळे एकाच ठिकाणी मिळेल मला पाहिजे त्यावेळेस. आणि ते पण मी मेकअपच्या बॉक्समध्येच ठेवून दिलं. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडच्या एकदम छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज झाल्या आणि त्या प्रत्येकाला एक सेपरेट ऑर्गनायझर मिळालं, त्यामुळं त्या एकामध्ये मिक्स होणार नाहीत आणि पटकन मिळून जातील पाहिजे त्यावेळेस. आणि हा जो माझ्याकडे गळ्यातला सेट होता तो पण मी माझ्याकडे अवेलेबल असणाऱ्या बॉक्समध्येच व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवला. आणि हा एक माझ्याकडे साडीचा बॉक्स आहे, तर या बॉक्समध्ये मी माझ्याकडे जी पण काही ज्वेलरी आहे ती ऑर्गनाईज करून ठेवणार आहे, म्हणजे प्रॉपर एका बॉक्समध्ये सगळी ज्वेलरी होऊन जाईल. ही माझ्याकडे थोडीफार ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे, तर ती पण मी एका त्या व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये घालून ऑर्गनाईज करून ठेवली त्या बॉक्समध्येच. सगळी ज्वेलरी पण एकाच बॉक्समध्ये प्रॉपर ऑर्गनाईज झाली आता. आणि एक्स्ट्राच्या ज्या काही क्रीम होत्या माझ्याकडच्या तर त्या मी या ड्रॉवर ऑर्गनायझरमध्ये ठेवल्या. आणि त्यामध्येच माझे जे काही डेली यूजचे टिकल्याचे पॅकेट्स होते ते ठेवले, म्हणजे समोरच दिसलं की पटकन मिळतं. आणि हे माझ्याकडचं खूप जुनं बँगल्स ऑर्गनायझर आहे, तर हे माझ्या लग्नातलं आहे आणि तेव्हापासून हे आहे माझ्याकडं. एक 8-9 वर्ष झाले त्याला, पण आणखीन आहे प्रॉपर ते व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये आहे, म्हणून मग मी तेच यूज करते. तर मी जेव्हा आपण बँगल्स काढल्या की त्या आहेत तशा ह्या स्टँडमध्ये अडकवून टाकलेल्या आहेत, म्हणजे प्रॉपर सेटमध्ये अडकवलेले नाही आहेत, त्यामुळे आत्ता जरा त्या मिसमॅच दिसतील. आणि ह्या ज्या ग्रीन बँगल्स आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत, जेव्हा आपण गावाकडे वगैरे गेलं तर कधी लागतात ग्रीन बँगल्स असाव्यात म्हणून मग मी त्या ठेवलेल्या आहेत. आणि त्या बँगल्स आणि जे पण काही हे चुडे वगैरे आहेत तर तसा तो सेट मला खूप आवडतो घालायला. आणि हे जे 2 पाऊच आहेत ते मी ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करते,
म्हणजे कधी जायचं असेल कुठेतरी या बॅगमध्ये मी माझं जे मिनिमल मेकअप किंवा काही माझं लागणारं सामान असेल ते घेऊन जाते. तर हा ड्रेसिंग टेबल मी आधीच क्लीन करून ठेवला होता आणि क्लीन करण्याच्या आधीच मी पूर्ण तो ड्रेसिंग टेबल कसा दिसत होता याचा पण मी व्हिडिओ काढला होता, पण चुकून माझ्याकडून तो डिलीट झाला. तर सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये मी माझं जे बँगलचं स्टँड आहे ते ठेवलेलं आहे, कारण घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्या हाताला अशा गोष्टी येऊ नयेत हीच काळजी घ्यावी लागते. आणि त्याचबरोबर मी बँगलच्या स्टँडच्या साईडला माझा जो ज्वेलरी बॉक्स आहे तो मला कधीतरीच लागणार आहे, तर तो पण वरती तिथेच ठेवून दिला मी. आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये इयररिंगचं स्टँड आणि मेकअप ब्रश ऑर्गनायझर ठेवलं. आणि त्याच्यासमोर ज्या ऑर्गनायझरमध्ये मी माझं मेकअपचं सामान ऑर्गनाईज केलं होतं तो बॉक्स ठेवला, जेणेकरून मला बॅक साईडचं पण पटकन घेता येईल. त्याच्या साईडलाच नेल पेंट ऑर्गनायझर ठेवलं. तर समोरच्या दोन्ही ऑर्गनायझरमुळे मला बॅक साईडचं घ्यायला काहीही अडचण येत नाही आहे, तर मी प्रत्येक गोष्ट इझिली ॲसेस करू शकते. आणि सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये जो ट्रे होता क्रीमचा, हेअर केअर किंवा स्किन केअरचा डेली नीडचा तो ठेवला. आणि ड्रॉवर ऑर्गनायझर्स पण मी व्यवस्थित ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवले, ज्यामुळे ड्रॉवर एकदम सेट दिसतो आहे, मेसी दिसत नाही आहे किंवा प्रत्येक गोष्ट पटकन मिळते आहे या ऑर्गनायझर्समुळे. So let's see final look of this dressing table, organized dressing table. सो फायनली ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज झाला. जर प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ठेवलेली असेल, प्रॉपर ऑर्गनाईज्ड असेल तर म्हणजे आपला स्ट्रेस पण खूप कमी होतो प्रत्येक गोष्ट शोधायचा. सो आय डोंट हॅव सो मच स्टफ. जेवढं गरजेचं आहे तेवढंच ठेवायचं असं मला वाटतं, पण जे पण आहे ते पण व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं पाहिजे, म्हणजे घर पण ऑर्गनाईज राहतं आणि मला वाटतं त्यामुळे आपण स्वतः पण ऑर्गनाईज राहतो. सो जोपर्यंत माझं ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझिंगचं काम चालू होतं तोपर्यंत मल्हार त्याचं काहीतरी ड्रॉइंग वगैरे करत बसला होता. खूप त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यावेळेस त्यांनी एक रेसिपी सर्च करून ठेवली म्हणे, त्याला एक खायची होती. त्याला चिकन टिक्का खायचा होता, तर मग मी TCSवरून बोनलेस चिकन ऑर्डर केलं होतं, ते आत्ताच मिळालं मला. मी ते चिकन सगळ्यात आधी मॅरिनेट करून ठेवलं 30 मिनटासाठी. तर सगळ्यात आधी मी ते चांगलं पाण्याने वॉश करून घेतलं. नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ, लाल तिखट, अद्रक लसूणची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स केलं आणि 30 मिनटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं. आणि तोपर्यंत इथे मी कोथिंबीर आणि पुदिन्याची जी ग्रीन चटणी असते ती बनवून घेतली. नंतर एका पॅनमध्ये मी थोडंसं तूप घेतलं आणि ते प्रॉपर वितळू दिलं आणि त्यामध्ये 1 चमचा बेसन घालून ते छान रोस्ट करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून हे व्यवस्थित मिक्स केलं. नंतर ते बेसन जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्यामध्ये घालून प्रॉपर परत एकदा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं दही आणि जे पण काही आपले बेसिक मसाले आहेत, गरम मसाला किंवा पेपर पावडर आणि कसुरी मेथी, हे सगळं घालून परत एकदा एक छान मिक्स दिला. आणि एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून हे जे मिक्स केलेलं बोनलेस चिकन होतं ते छान फ्राय करून घेतलं झाकण ठेवून.
पण मल्हारने जो व्हिडिओ बघितला होता तर त्यामध्ये म्हणे ते स्टिकला लावलेलं होतं आणि त्याला तो चिकन टिक्का तसाच पाहिजे होता स्टिकला लावून. तर माझ्याकडे काय ऑन द स्पॉट स्टिक नव्हता, पण आम्ही लास्ट टाईम घरी सुशी ऑर्डर केली होती तर त्यामध्ये मला या 2 स्टिक मिळाल्या होत्या. तर मग मी त्या यूज केल्या. आता त्याला स्टिकला लावूनच पाहिजे होतं तर काय करणार. तर यासाठी मी OTG यूज केला. तर इथे आमच्या पॅन आणि OTG दोन्हीमधल्या रेसिपीज रेडी होत्या. तर खाल्ल्यानंतर मला समजलं की पॅनवरती जी मी चिकन टिक्का बनवले होते ते मला खूप टेस्टी लागलं OTGपेक्षा. आणि पॅनमध्ये खरंच ते खूप फास्ट बनलं आणि त्याऐवजी OTGमध्ये थोडासा टाईम लागला आणि जे OTGमध्ये बनवलं होतं ते थोडंसं रबरासारखं लागलं. सो जर तुम्ही नेक्स्ट टाईम ट्राय करणार असाल तर OTG नसेल तरी चालेल किंवा तंदूर नसेल तरी चालेल. पॅनवरती ते खूप छान आपण तयार करू शकतो. त्यानंतर मला थोडे प्लांट घ्यायचे होते. तर ते घेण्यासाठी आम्ही बाहेर गेलो. तर ते मी कोणकोणते प्लांट्स घेतले ते मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल. तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक यू.